हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर पूजा कोणतीही असो, सुरुवात ही होते आपल्या उंबरठ्यापासून. तर सर्वांना श्रावण पहिला सोमवार याबद्दल खूप 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 शुभेच्छा. सर्वात आधी छान असं उंबरठ्याला लेपन करून घेतले मस्त. तर आजची जी सकाळ होती ती काही अंशी पूर्ण असं पावसाळ्यासारखंच वातावरण होतं. इतकं गरम होत होतं, जोरात पाऊसही येत नव्हता, पूर्ण वातावरण असं होतं. हे आपले झाडं मस्त असे लावलेले. हे कढीपत्त्याचं पण एक रोप लावलं होतं, त्याच्यासाठी मोठी कुंडी आणायची मला. त्याला पण खूप सुंदर कढीपत्ता पण फुटलेला आहे छान. ज्यांना लहान मुलं आहेत त्यांना सगळ्यांनाच ठाऊक आहे की लहान मुलं किती डॅम्बिस असतात. आपण जी गोष्ट त्यांना जर म्हटली करू नका, ती गोष्ट ती मुद्दाम करतात. सगळ्यांना लहान मुलांचा अनुभव असणार आहे. तर ही चालली आहे माझी पूजा. सर्वात आधी मी उंबरठ्याला लेपन करून घेतलं आणि ते जोपर्यंत वाळते आहे तोपर्यंत आता पूजा करून घेते आहे. तर पूजा मी अशी करते, एक एक देव घेऊन एका हातात देव धरते आणि दुसऱ्या हाताने पाणी टाकून ते स्वच्छ करायचे आपण आणि ते पुसून परत जागेवर ठेवायचे. कारण मी आत्ता 2 दिवसापूर्वीच स्वच्छ देव उजळवले होते. देव दर गुरुवारी काही आपली पूजा असेल तेव्हा उजळवायचे, म्हणजे आंघोळ रोज करायची, पण ते व्यवस्थित पावडर लावून. कोणी ॲक्नेल पावडर वापरतं, कोणी पितांबरी वापरतं. ते ठराविक आपल्या पूजा जेव्हा असतात तेव्हा छान असं उजळवून घ्यायचे आहे. सण असतात तेव्हा आपलं गुरुवार, मंगळवार अशा. तर एरवी मी रोज अशीच पाण्याने आंघोळ घालत असते देवांना. एकाच पाण्यामध्ये सर्व देवांना आंघोळ घालायची नाही कधीच. अशा पद्धतीने मी देवांची आंघोळ करत असते रोज. ही आपली मस्त छान अशी देवांची पूजा झालेली आहे सोमवारची.
तर आज मला गुलाबाची फुलं मिळाले होते म्हणजे आमच्या समोर एक झाड आहे, तर तिथून घेतले होते. विकत आणून आणि असे तोडून घेण्यात खूप फरक आहे. कोणाला पण असं खूप फुलं आलेले असताना असं विचारून जर घेतलं त्यांना, ॲक्च्युली जे त्यांचं झाड आहे ते कोणीच इथं राहतच नाही, लॉकच असतं आणि खूप जणं फुलं तोडतात. मीही तिथे गेले होते समोरच आणि तिथून फुलं आणली. तर असे फुलं तोडून जेव्हा आपण घेतो ना, तो आनंद वेगळाच असतो अगदी. तर शक्यतो जेवढं माझ्याने शक्य होईल तेवढं मी फुलं जमा करूनच वाहण्याचा प्रयत्न करते. विकतही आणतो असं नाही, विकत आणले जात नाही, पण विकत लांब असल्यामुळे आणि जवळच्या जवळ आपल्याला जर ॲवेलेबल होतात तर नक्की आपण त्याचा संधीचा फायदा घेतला पाहिजे. सो मी तिथून फुलं आणलेली छान अशी गुलाबाची आणि भरपूर सारे फुलं मिळाले होते. कोणतीही पूजा करताना सुरुवात होते ती आपली स्वास्तिकने, तर मी सर्वात आधी स्वास्तिक काढून घेतली छान. सर्वात आधी मी आपल्या समयांना आसन दिलं आहे तांदूळाचं व त्यावर आधी समई प्रज्वलित करणार आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात होते आधी श्री गणेशापासून. तर सर्वात आधी मी गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला. आधी पाण्याने केला, मग दुधाने केला, मग पुन्हा पाण्याने केला. मग त्यांना स्वच्छ करून हळदी कुंकू अक्षता अर्पण केल्या. गणपतीचा अभिषेक करताना तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकतात किंवा गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकतात किंवा श्री गणेशाचा जाप चालू ठेवला तरी पण चालेल. त्यानंतर मी सर्व करून गणपती बाप्पाला स्वच्छ करून त्यांना तांदूळाचं आसन दिलं आहे. त्यावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करून श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली तिथं. त्यानंतर मी आपल्या ओम नमः शिवाय पिंडीचा आधी पाण्याने अभिषेक केला. त्यानंतर
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जाप चालूच होता. त्यानंतर मी पिंडीवर बिल्वपत्र अर्पण करणार आहे. शिवाष्टोत्तर नामावली म्हणणार आहे. पिंडीवर आधी पाण्याने अभिषेक केल्यानंतर दुधानंतर पुन्हा पाण्याने आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जाप हा चालूच होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय असं मी तेव्हा देखील म्हणत होते. पण बाहेर मागे पुढे बांधकाम चालू आहे, तर इतका जोरात बोर घ्यायचं काम चाललं आहे, कोणाचा स्लॅब पडत आहे, सो इतका जोरात आवाज होता. त्यामुळे माझा व्हॉईस मला नंतर द्यायला लागला. त्यानंतर मी मस्त असं पाण्याने देखील अभिषेक करून घेतला. तुमच्याकडे जर रुद्रयंत्र असेल तर तुम्ही रुद्रयंत्राची देखील अशीच स्थापना करू शकता. तेही खूप छान असते. त्यानंतर मी अगरबत्ती वाळवून घेतली व तसेच बाप्पांच्या आवडीचे जे फूल आहे ते मी त्यांना अर्पण केले. जास्वंदीचे फूल छान असे गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल वाहिले. त्यानंतर कोणतीही पूजा करताना ही स्वामी स्तवनाने सुरुवात होते. मी स्वामी स्तवन आधी वाचून घेतले. मला पिंड ही घ्यायची आहे कारण ही पूर्ण भरीव नाही आहे. ही माझ्या सासूबाईंनी आणली होती मला काशीहून. पितळाची सांगितली होती पण ती ॲक्च्युली पितळाची देखील निघाली नव्हती. सो ती मी बघू आता कसं जमेल तसं नक्की घेईल मी पूर्ण पितळाची. त्यांना देखील खूप वाईट वाटले होते की पितळाची सांगितली आणि तिथं पितळाची सुद्धा निघाली नव्हती. आता फसवणारे कसेही फसवतात. त्यांनी तर पितळाच्या समजूनच आणलेली होती, पण ती जशी जशी मी वापरली तसं तसं तिचं पूर्ण पॉलिश निघून गेलेलं. सो इट्स ओके, घेऊ आपण परत छान. पूर्ण भरीव घेणार आहे. बघू मी आता कधी जमेल तसं. घरात आपण जी पण पिंड ठेवतो त्यावर नाग व नंदी नसावा. नंतर मी बिल्वपत्र वाहण्यासाठी सुरुवात केली. ओम नमः शिवाय, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम कपर्दिने नमः, ओम नीललोहिताय नमः, ओम शंकराय नमः, ओम शूलपानये नमः. अशा पद्धतीने मी पूर्ण शंकराचे 108 ही शिव अष्टोत्तर शतनामावली पूर्ण म्हणून घेतली आहे व त्यांना बिल्वपत्र अर्पण केलेले आहे. त्यानंतर ते पूर्ण झाकले गेले होते, मग त्या बाजूला केले. त्यानंतर सुंदर असं आपल्या मस्त शंकरांना
फुलांच्या मध्यभागी मस्त सजवलंय, फुलांचा साज केला आहे छान. मस्त गुलाबाची फुलं मिळाले होते. अशी साधी सिंपल सजावट केलेली आहे. त्यानंतर सर्व अभिषेक वगैरे चालू असताना एवढी जागा नव्हती पुढे मला रांगोळी आधी काढण्यासारखी. त्यानंतर सर्व पूजा झाल्यानंतर मी येथे रांगोळी काढून घेतलेली आहे. रांगोळी देखील अभिषेक करताना ही पुसली गेली असती. दरवेळेस माझी वेगवेगळी जशी रांगोळी असते तशी ह्याही वेळेस मी छान अशी आधी रांगोळी काढून घेणार आहे. मस्त सोमवारी पांढऱ्या रंगालाच महत्त्व असते म्हणून मी रांगोळी देखील पांढरीच काढलेली आहे आधी. कुठल्याही पूजेला रांगोळीशिवाय शोभाही येतच नाही. रांगोळी पूजेमध्ये आलीच पाहिजे. त्यामुळे आपली पूजा खूप छान, खूप पॉझिटिव्ह व खूप प्रसन्न वाटते आपल्या पूजेमध्ये. रांगोळीमुळे वेगळाच भर पडतो पूजेमध्ये. त्यानंतर मी आज तांदूळ होती शिवामूठ पहिली. मी तांदूळ अर्पण केले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जाप ठेवून. आणि तांदूळ कधी पण वाहताना कोरडे व्हायचे नाही. त्यात थोडेसे पाणी टाकायचे, मगच ते पिंडीवर अर्पण करायचे. शिवामूठ कोणती जरी असली, ती तांदूळ असो, तीळ असो, जवस असो, पण त्यात थोडेसे पाणी एकत्र केल्याशिवाय कधीच महादेवांच्या पिंडीवर ते अर्पण करायचे नाही. त्यानंतर छान असा मी तुपाचा दिवा प्रज्वलित करून शंकरांची आरती करून घेतली. त्यानंतर कापूर आरतीशिवाय तर आपली पूजाच होत नाही. कापूर आरती देखील घेतली. कर्पूर गौरम करुणावतारम, अर्थात जो कापुरासारखा उज्ज्वल आहे. कापुराचा सुगंध जसा वातावरणाला शुद्ध आणि पवित्र करतो, तसेच महादेवांना देखील हे सुगंध खूप प्रिय आहेत. म्हणून कर्पूर आरती आपण नेहमी महादेवांची ही करतच असतो. तर अशा प्रकारे दीप, धूप, कापूर सगळं करून माझी आजची पूजा ही अशी संपन्न झाली. आणि धूपाशिवाय कुठलीच पूजा ही पूर्ण होत नाही. जशी आरतीशिवाय कुठलीच पूजा पूर्ण होत नाही, तशीच असं धूप वगैरे केल्यानंतर ना एकंदरीत घरातलं वातावरण अगदी प्रसन्न, आनंदी वाटते.
अशी सर्व पूजा जरी तुम्हाला जमलं नाही करायला, तरी फक्त ओम नमः शिवायचा जाप जरी केला तरी पण चालेल. जे पण करा ते अगदी मनोभावे चांगल्या मनाने करा. ती पूजा देवापर्यंत सहज पोहोचतात. आपले शंकर साम्र सदाशिव अत्यंत भोळे आहेत, त्यामुळे लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचते. तर अशी आजची आपली पूजा होती. पूजेची मांडणी अशी केली होती मी. पूजा व्हायला खूप वेळ झाला, कारण किती साऱ्या सेवा होत आहे आता तर तुम्हाला माहितीच आहे. आणि त्या पूजा जी सेवा आहे ती घाईघाईत करणं पण योग्य नाही. आधी आपली जी प्रायोरिटी आहे, ज्यांचे लहान मुलं आहेत त्यांचे टिफिन असतात, काही बाहेर ऑफिस गोईंग असतात, त्यांना टिफिन हवा असतो. सगळ्यांचं मॅनेज करून आपला जसा वेळ ॲडजस्ट होईल तशी सगळी एका जागेवर व्यवस्थित बसून पूजा ही झाली पाहिजे. घाई गडबडीत कशी तरी पूजा करायची आणि काहीतरी देव तर काही म्हणत नाही आपला, आपणच करून करायची तर ती व्यवस्थित करायची. घाई गडबडीत पूजा करणं काहीच उपयोगाची नाही. मला माझी पूजा पण मनोभावे करायची असती. महादेवांपर्यंत शंकरांपर्यंत पोहोचली पाहिजे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. स्वामी समर्थ.